हळद, थांबा, त्याच्यात हळद आणि मीठ लावायचं. अगोदर मीठ घालायचं. 3 चमचे मीठ घातले मी. त्याच्यानंतर हळद घालायचं. एवढी हळद घालायची. 1.5 चमचा हळद घातली. जरा असं बरं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं बरं पोटी. हे जरा झाकून ठेवायचं 10-15 मिनिटं. तर याच्यात आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं वाटप घातलंय. बरंच मॅरिनेट करून घ्यायचं. हे असं साईड ठेवायचं. गॅस पेटवायचं. तेल घालायचं. तेल तापल्यावर त्याच्यात कांदा घालायचं. 4 कांदे घेतले, 1 टमाटर घेतले. थोडंसं फ्राय करून घ्यायचं. ठेवून जरा कांदा बरं मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं. बरं कांदा परतून घेतलं की नाही, मग त्याच्यात मिरची पावडर घालायचं. मी 1.5 चमचा मिरची पावडर घातले. आणि यो कांदा लसूण मसाला, यो बघ कांदा लसूण मसाला असं असते कांदा लसूण मसाला. मी आता 4 चमचे मी मसाला घातले. आधी त्याच्यात हिरवीचं वाटप करून घातलेलं ना, म्हणून एवढं मसाला घातलं की जरा बरं परतून घ्यायचं. गॅस मीडियम करायचं, कारण मसाला जळून जाते. आणि त्याच्यात वाटप केलेलं होतं जरासं ते हिरवी मिरचीचं, ते पाणी जरासं घालते मी. वाटप घातल्यावर जरा बरं परतून घ्यायचं. मीडियम गॅस करून झाकण लावून शिजवायला ठेवायचं. हे मसाला तेल सुटेपर्यंत. फ्रेंड्स, अशा तऱ्हेने बरं मसाला परतून घेतल्यावर तेलातनं आता त्याच्यात आम्ही चिकन सोडलं. आता चिकन मॅरिनेट केलेलं असते बघ, ते जरा सावकाश पद्धतीने सोडून घ्यायचं, कारण गरम आहे तेल, मसाला अंगावर येऊ शकते. असं सावकाश आम्ही पहिले सगळं घालून घ्यायचं. सगळं मसाला सुद्धा घालायचं त्याच्यात.
अशा पद्धतीने घालायचं. नंतर बरं असं वर खाली करून घ्यायचं. बघ अशा पद्धतीने तेल सुटलेस की असं वर करून बरं चांगला मसाला परतून घ्यायचा. या पद्धतीने असं चिकन मसाल्यात बरं कोटिंग करून घ्यायचं. असं तेल सुटल्यावर बरं छानपैकी मस्तपैकी चिकन लागते. तर ह्या पद्धतीने केलेस की तुम्हाला छान लागणार आहे. नक्की करून बघा. कारण माझ्या घरात मी असंच करते. मला तर खूप आवडते. आणि त्याच्यात हळद आणि मीठ घातलं नाही म्हटलं तर अगोदर मी त्याच्यात हळद मीठ घातलेलं आणि माझ्या मसाल्यात मीठ आहे म्हणून मी मीठ आता घालणार नाही आहे. असं सगळं परतून घेतल्यावर त्याच्यावर झाकण लावायचं. पाणी अजिबात घालायचं नाही आता. आणि जरासं मोठं गॅस करायचं आणि बरं एक वाफ काढून घ्यायची. ओके फ्रेंड्स, हे बघा असं मी चिकन बरं शिजून घेतलं. तेलातनंच शिजून घेतलं आहे. अजिबात पाणी घातलं नाही. एवढं बघ त्याला पाणी सुटले. आता मी काय करणार, जरा परतून घेणार अगोदर. परतून घेतल्यावर वर खाली झाल्यावर हे पाणी आहे ना, हे पाणी आहे बघ चिकनाचं मॅग्नेट केलं एवढंच पाणी घालणं. याच्यावर पाणी घालणं नाही. हे एवढं पाणी घालायचं. कारण जास्त पाणी घालायचं नाही, चव जाते. आणि एवढं पाणी घालायचं. जरा परतून घ्यायचं. असं परतून घ्यायचं वर खाली करून. असं परतून घेतल्यावर झाकण ठेवायचं आणि एक अर्धा तास शिजून घ्यायचं. बरं शिजणार. अर्धा तास शिजून घेतल्यावर मग चिकन तुमचं तयार होणार आहे. असं चिकन एकदा करून बघा. चपाती बरोबर, भाकरी बरोबर मस्तपैकी छानपैकी असं चिकन करून खावा. छान लागणार. अगोदर तुम्हाला अवघड वाटणार आहे, नंतर तुम्हाला बरं वाटणार आहे. असं छानपैकी चिकन करायचं, मस्तपैकी जेवायचं. तर ह्या पद्धतीने प्लेटिंग करायचं. कोथिंबीर जरासं घालायचं वरनं आणि थोडंसं कांदा ठेवायचं. असा कांदा ठेवायचं. हे बघा आमचं चिकन तयार आहे. आता मस्तपैकी चमचमीत चपाती बरोबर खाऊन घ्या.